आज आपण घटक एक संख्याज्ञान, त्याला संख्याशास्त्र पण म्हटलं जातं, जे की तुमच्या वहीमध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या हे लिहिलेले आहेत. आता इथं हा आपला उपघटक आहे 7 नंबरचा, सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. आता याच्यात आपल्याला पहिला घटक, तुम्हाला जर नैसर्गिक संख्याच माहिती नसतील तर तुम्हाला समसंख्या कळणार नाहीत, विषम संख्या कळणार नाहीत, त्रिकोणी संख्या पण कळणार नाही. म्हणून आपण अगोदर नैसर्गिक संख्या हा घटक पाहतोय आणि नैसर्गिक संख्येचे नियम काय आहेत, नैसर्गिक संख्या काढल्या कशा जातात, दरम्यानच्या कशा काढायच्या ते अभ्यासणार आहोत. बघा, पहिला पॉइंट आहे नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं, ज्या संख्येचा वापर आपण मोजण्यासाठी करतो. कशासाठी करतो? मोजण्यासाठी. उदाहरणार्थ, वर्गामध्ये 10 मुलं बसलेली आहेत ते मोजण्यासाठी, तुमच्याकडे 4 पेन आहेत ते मोजण्यासाठी, तुमच्याकडे 5 बोटं आहेत तुमच्या हाताला ते मोजण्यासाठी, तुमच्याकडे एक बॅग आहे ती मोजण्यासाठी, तुमच्याकडे 5 पुस्तकं आहेत ती मोजण्यासाठी. कशाचा वापर करतो? संख्या. त्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. बघा, आणखीन दुसऱ्या भाषेत त्याला मोज संख्या म्हणायचं. मोज संख्या का म्हणायचं? त्या मोजता येतात म्हणून त्याला काय म्हणायचं? मोज संख्या म्हणायचं. आता सर्वात बघा, मग या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 डॅश डॅश. आता याला काय म्हणायचं? इन्फिनिटी, अनंत, असंख्य सांगता येत नाहीत. फार 1 पासून लाख याच्यापर्यंत गेला तरी त्या सांगता येत नाहीत, म्हणजे नैसर्गिक संख्या संपत नाहीत. सुरुवात कुठून होते त्यांची? 1 पासून होते. कोणत्या संख्येपासून? 1. आता बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या काय? सांगता येत नाही. त्यांना ठेवायचे. हे प्रश्न तुम्हाला लिखित विचारले जातात. लिखित म्हणजे कशात? खाली देतात, योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा आणि वाक्य देणार. 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. आणि मग खाली येणार, यापैकी सत्य असत्य कोणतं? बघा, मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का आपल्याला? सांगता येत नाही. दुसरं, क्रमवार नैसर्गिक संख्यामधील फरक किती असतो? 1 चा. उदाहरणार्थ बघा, 1 2 वजा 1 1, 3 वजा 2 1, 4 वजा 3 1. देण्यात आलं. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये असणारा फरक जो आहे तो किती असतो? 1 एवढ्या संख्येचा असतो. याच्यानंतर आता क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची? सरासरी म्हणजे काय? 1 ते 5 मधल्या संख्यांची सरासरी काढा. मग ती सरासरी कशी काढायची? सूत्र दिलं इथं, n अधिक 1/2. n म्हणजे काय? कोणतीही नैसर्गिक संख्या. याच्यानंतर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितली. क्रमवार म्हणजे 1 2 3 4 यांची बेरीज किती आली? तर डायरेक्ट सूत्र n शेवटची संख्या कोणती आहे? n किती आहे? 4. 4 अधिक 1 5. त्या दोघांचा गुणाकार करायचा, त्याला 2 ने भागायचं, ते उत्तर तुमचं. n दिलेली नैसर्गिक संख्या असते. नंतर दरम्यानच्या म्हणजे काय? आता इथं सांगतो बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजे नेमकं कसं सांगता येईल? उदाहरणार्थ 1 2 3 4 यांची काय काढायची? तुम्हाला सरासरी काढायची. सरासरी, त्याच्यासाठी हे सूत्र वापरायचं. आपण उदाहरण घेऊन पाहणार आहे. नंतर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, मग ह्याच संख्यांची बेरीज किती येते? 1 2 3 4 यांची बेरीज किती येते? सलग केली तर बघा किती होईल? 2 आणि 1 3 आणि 3 4. बघा, 3 हे 3 6 आणि 4 10 झाली 10 बेरीज. पण 1 ते 100 पर्यंत संख्या दिली आणि त्यांची बेरीज करायला सांगितली तर करता येईल का लगेच? नाही. त्यासाठी हे सूत्र वापरायचं. आता दरम्यानच्या संख्यांची बेरीज म्हणजे नेमकं काय? असं दिला प्रश्न, 21 ते 30 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग 21 पासून 30 पर्यंत संख्या लिहायची आणि त्यांची बेरीज करायची. हे काय होऊन जातं? क्लिष्ट होऊन जातं, अवघड होतं. म्हणून डायरेक्ट काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 21 ते 30 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 10. कळलं? यांचा गुणाकार करून उत्तर लिहून घ्यायचं. म्हणजे हे एक सूत्र झालं, हे एक सूत्र झालं आणि हे एक सूत्र झालं. यांचा वापर करून आपल्याला काय करायचंय? उदाहरण सोडवायचे.
तर त्याची काही उदाहरणं आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. ओके. आता पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठीचं सूत्र मी तुम्हाला इथं लिहून देतो. इथं सूत्र काय सूत्र दिलं होतं मगाशी मी, बघा. नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय होतं, n कंसात n अधिक 1 भागिले किती, 2. बरोबर. आता लक्ष द्या इकडं, बघा. सूत्रांना पण जाणार आणि डायरेक्ट पण जाणार आपण. इकडे लक्ष द्या. पहिल्या संख्या किती रे, 5. म्हणजे n ची किंमत किती घ्यायची मित्रांनो, डायरेक्ट 5. आणि मग नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1 भागिले किती, 2. बरोबर. लक्ष द्या. n ची किंमत किती आहे, 5. कंसात 5 अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2. बरोबर. 5 गुणुले 5 आणि 1 6 छेद किती, 2. 5 गुणुले 6 5 36 भागिले 2. उत्तर किती, 15. कळलं. आता डायरेक्ट लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. हे बघा इथं मी काट मारली अशी तिरकी. आता डायरेक्ट तुम्ही पेपर मध्ये एवढं सूत्र करून सोडत बसायचं नाही. मग काय करायचं, संख्या बघायची किती आहे, 5. मग 5 त्याच्या पुढची संख्या कोणती येते, 6. त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला काय करायचं, 2 ने भागायचं. सांगा, 5 30 भागिले 2 15. आलं का. दोन्ही पद्धतीनं. म्हणजे दिलेली संख्या जी घ्यायची आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची, क्रमाने येणारे त्यांचा गुणाकार करायचा, जे उत्तर येईल त्याची निमपट करायची. आता बघा, आता दुसरं. आता मी सूत्रानुसार नाही जाणार, आता डायरेक्ट इकडे बघा. आता इकडे लक्ष द्या. काय म्हटलंय त्यांनी, पुढचा प्रश्न. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. काय करणार, 30 गुणुले त्याच्या पुढची संख्या कोणती रे, 31 भागिले किती, 2. आता इथं भाग देता येतो आपल्याला, डायरेक्ट ह्यानं भागा ना 30 ला, का गुणल्यानंतर भागायचं, गुणल्यानंतर भागा, तुमची इच्छा. बघा आता या 30 ने 31 ला गुणूया अगोदर. 30 एक 30 किंवा 15, 2 न ह्याला भागून द्या, 15 उत्तर येईल. म्हणजे उत्तर 15 गुणुले 31. कळलं, त्यांचा गुणाकार. आता 15चा पाडा येतो तुम्हाला. मग 15चा पाडा बोलला, 15 एक 1505. इकडे दाखवतो बघा वाटल्यास. 31 गुणुले 15, 15 एक 15. चला 1 15 त्रिक किती, 45. 45 आणि 1 46. उत्तर किती आलं, 465. किती उत्तर आलं, 465. कळलं का. आता 1 ते 30 पर्यंत सगळ्या संख्या एकत्र लिहिल्या, त्यांची बेरीज करायला आपल्याला वेळ काही एवढा नाही, म्हणून हे सूत्र वापरायचं. 10च्या आतमधल्या संख्या असतील त्याची बेरीज आपल्याला करता येईल पटकन. ही सूत्रानुसार सुद्धा गेलो होतो आपण. आणि डायरेक्ट 1 ते 5 संख्या मांडल्या असत्या इथं ऑड करून.
बघा 1 2 3 4 5 3 आणि 2 5 6 10 आणि 15 आलं उत्तर. बघा हे कळलं का आता? तिसरा प्रश्न बघा, पहिल्या 75 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता किती? पहिल्या 75. मग आता संख्या कोणती घ्यायची? 75 गुणिले किती घेणार? 76 भागिले किती? 2. आता बघा याला भागलं उत्तर किती आलं? 75. आता 2 ने 76 ला भागलं उत्तर किती आलं बघा? 42 6. किती राहिले? 1 2 16. आता ह्यांचा गुणाकार करायचा. यांचा काय करायचा? गुणाकार. मग काय होईल बघा, गुणाकार इथं करून दाखवतो. 75 गुणिले 38 चा पाडा कोणाचा पाठ होता? रुद्र सांग, 38 5 किती? किती 38 5? 190. 190 म्हणल्यानंतर इथे किती येतील? 0. हातचे आले किती? 19. आणि 38 7 किती? 38 7 किती? म्हणजे तुमचे पाडे पाठ फक्त 53 पर्यंतच म्हणायचे का? 38 7 किती? 266. यांची बेरीज करायची. 9 6 15. हातचाला 1 6 आणि 1 7 आणि 1 8. 2850. हे रफ का? म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही, डायरेक्ट याच्या साहाय्याने तुम्हाला करता येऊ शकतं. आता पुढचा चौथा प्रश्न आहे. पहिल्या 150 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? कोण सोडवल? कोणाला येईल सोडायला 150? याच्यानुसार जसं आपण गेलोय तसं येस श्रेय येईल. बघा पहिल्या 150 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. 1 ते 150 पर्यंत संख्या लिहिणं काय होऊन जातं? जरा अवघड होऊन जातं. म्हणून काय करायचं? आपण सांगितल्याप्रमाणे 150 गुणिले त्याच्या पुढची संख्या कोणती? 151 भागिले किती? 2. आता काय करायचंय? सोपं. बघा ह्या 2 ने 150 ला भाग दिला, किती आले उत्तर? 75. 75 गुणिले किती आले? 151. बघा इकडे गुणाकार करून दाखवतो. 151 गुणिले 75. 5 1 5 5 5 25. हातचे आले 2. 5 1 5 आणि 2 7. एक घर संपलं, एक खोली. 7 1 7 7 5 35. हातचे आले 3. 7 1 7 आणि 3 10. यांची काय करायची? बेरीज. 5 7 आणि 5 12. चला 1. 7 आणि 5 12 आणि 1 13. चला 1. म्हणजे 11,300 किती झाले? 25. हे झाली 1 ते 150 नैसर्गिक संख्यांची काय? बेरीज. कळलं? घ्या लिहून. बोलू नका. बघा पाचवा आहे. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आता नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायचं सूत्र इथं सूत्र लिहून देतो मी. काय सूत्र होतं? सरासरी बरोबर n अधिक 1 भागिले 2. मग आता बघा बरं, 5 अधिक 1 भागिले 2. 5 आणि 1 6. 6 भागिले 2 आलं उत्तर 3. सोपं आहे का अवघड आहे? हे बघा आता इकडे लक्ष द्या. परत
पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी. मग काय करायचं डायरेक्ट 10 अधिक 1 भागिले 2 11 11 भागिले 2 11च्या निम्म किती झालं रे 11 ने ह्याला भागायचं 5.5. आता पहिल्या 17 सांगितलेत बघा 17 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 18 भागिले 2 उत्तर किती आलं 9 झालं. कळलं. म्हणजे हे 5 नैसर्गिक संख्येची सरासरी अशी काढली. इथं 10 अधिक 1 11 भागिले 2 17 अधिक 1 भागिले 2 बरोबर किती आलं 9. या लिहून व्यवस्थित.